आता तुम्हीच ठरवा काय करायचंय ते. आई खरंच असं बोलली? हो, त्या असं स्पष्ट म्हणाल्या की अजून आरोप सिद्ध व्हायचाय. मग घाबरायचं कशाला? उलट जर तुम्ही आला नाहीत तर लोकांच्या मनातली शंका अजून वाढेल. आणि मला असं वाटतं ज्याला कर नाही त्याला डर कशाला. चला आता लवकर रेडी व्हा. कुठला शर्ट घालू किंवा असाच येऊ का मी? नाही, मी काढते कपडे तुमच्यासाठी. हा. चल. आई नक्की म्हणाली ना हे? होय, मी खोटं का बोलेन? हो. चला आता. आलो लगेच. जगन्नाथजी हे सगळं काय आहे? काय आहे म्हणजे? अगं तुझीच कंपनी स्पॉन्सर करते ना हा शो. पण तरी ह्यांनी माझे का फोटो लावलेत? तेच तर आज माझा कार्यक्रम आहे ना, मग हिचे पोस्टर्स का लागले आहेत? हे खूप चुकीचं आहे यार. काही चुकीचं नाहीये तारा मॅडम, कळलं ना? ती ब्रँड अँबॅसेडर आहे म्हटल्यावर पोस्टरवर तिचे फोटो येणारच ना. मग असू देत की ब्रँड अँबॅसेडर, मला नाही फरक पडत त्या गोष्टीने. माझ्या फिल्मचे प्रोड्युसर्स येणार आहेत, जर त्यांनी हिचे पोस्टर्स पाहिले तर त्यांना काय वाटेल? काही वाटणार नाहीये, कळलं ना? उगाच बोंबाबोंब करू नको तुझ्या आईसारखी. आज चल, भलं मोठं पोस्टर लावलंय तुझं हिरोईन. चल चल बाळा. झालं समाधान? काय ग हिरोईन? अरे जगन्नाथजी, तिलोत्तमा मॅडम आणि चंद्रकांतजी कॅन्टीन जवळ आहेत, तुम्ही तिथं जा ना. बर बर, येतो. ए साळ काय माळ काय नो बघत काय बसलाय, चला तयारी करायची, चला लवकर. किती उशीर झालाय माहितीये, पटापट काम आवरायला पाहिजे, चल लवकर. काय हे किती उशीर, केव्हाची वाट बघते मी. तुलाही लवकर येता येत नाही यांना. आणलं ना आता, चला ना जाऊया. काय कसली गडबड? हा ऐश्वर्या ऐक ना, आम्ही खूप बिझी आहोत आता, बरीच कामं राहिलेली, आपण नंतर बोलूया. हा चल. अहो मला सांगा, काही कामं राहिली असतील तर मला सांगा, मी मदत करते. अगं तू काय काम करणार आहेस, म्हणजे तू काय मदत करणार आहेस? तू बस ना, मस्त प्रोग्राम एन्जॉय कर. हा आम्ही आमची कामं आटपतो. अहो भैरवीजी का लाजताय, मी तुमच्या घरचीच आहे, सांगा मला.